कोल्हापुरात गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवरनं सार्वजनिक गणेश मंडळ आणि पोलीस प्रशासनातल्या वादावर अखेर पडदा पडलाय। डॉल्बी साऊंडसह आगमन मिरवणुकीला एकाच दिवशी परवानगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून पारंपरिक वाद्यांच्या मिरवणुकांना मात्र इतर दिवशी सुद्धा परवानगी असेल। लेझर शोवर बंदी घालण्यात आलेली आहे। मंडळांनी महाद्वार रोडऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। पर्यायी मार्गाचा वापर करणाऱ्या मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। नदीत गणेश मूर्ती विसर्जनाला परवानगी नसल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलंय। सोबत हे सगळे बघितले तर ही नवीन बनलेली कमिटी खरं तर आम्ही म्हणू त्याला महासभा खरं तर तुमची सभा झालेली खरं तर ही मात्र हे सगळं आपण करत असताना वेगवेगळे नियम जे आहेत ते पोलीस प्रशासन घेते आणि त्याला आता तुम्ही विरोध करून या ठिकाणी तुमचं निवेदन सादर केलेलं आहे। काय नेमक्या तुमच्या मागण्या आता तुम्ही घेतली? सूचनेनुसार आमच्या महासमितीची बी हीच इच्छा होती आणि तिने एकच आणि चांगली गोष्ट सांगितली की साऊंड सिस्टीम तुम्हाला लावायचं ना स्टँडिंग तुम्ही मंडळाच्या दारात किंवा मंडळाच्या तुम्ही मंडपापाशी तुम्ही लावू शकता। मूर्ती आणणार असाल तर कुठल्याही दिवशी साऊंड सिस्टीम आणून तुम्हाला मात्र परवानगी नाही अशा पद्धतीने सांगितलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला गंगावेस ते नदी हा रूट आम्हाला तिथे द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि तो आम्हाला दिला तर बाकीचे जे माधवा रोडाची गर्दी होत्या ती गर्दी कमी होईल आणि तिथं आपले गणेश विसर्जन होईल। तिथं त्यावेळी तिथं बी बरेच लोक वाट बघत थांबले असते की बाबा गणेश आता गणपती इथे येणार आहेत तर तो रूट एक आम्हाला चालू करून द्यावा। यामध्ये मी नमूद करतो जो गंगावेश ते पंचगंगा रस्ता चालू करा म्हणून आमची मागणी आहे त्या मागणीमध्ये प्रशासनाला कुठला त्रास द्यायचा किंवा नदीमध्ये विसर्जन करायचा हा महासमितीचा कुठल्याही मंडळाचा हेतू नाही आणि ते करू शकत नाही। पण आमची मागणी एकच आहे, ज्यांचे मूर्ती फायबरचे आहेत त्यांना तुम्ही परवानगी द्या, ज्यांच्या मूर्ती तुम्ही मातीच्या शाडूच्या आहेत त्यांना परवानगी ऑलरेडी तुम्ही म्हणजे कोर्टानं दिलेलीच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मूर्ती मंडळ दान करणार आहेत त्यांना ती महानगरपालिकेनं तिथे व्यवस्था करावी। आता कसं आहे 15 फुटाच्या आतल्या ज्या मूर्ती आहेत त्या काल आम्ही महापौरांना त्याचं एक निवेदन दिले आणि विनंती केली आहे की बाबा त्या ज्या काही मूर्ती असतील त्या तिथपर्यंत जातील त्या मार्गातनं आणि त्याचं जे काय असेल ते विधीपूर्वक हे करून आणि ते आम्ही महापालिकेला डोनेट करणार। त्याच्यासाठी लागणारी जी काही कुंडाची व्यवस्था असेल, गाड्यांची व्यवस्था असेल, न्यायची ट्रान्सपोर्टेशन वगैरे जे काय असेल ते महापालिका करून घेतील अशी आम्हाला खात्री आहे। राज्य सरकारने या ठिकाणी गणेशोत्सव म्हणजे असणारा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला असला तरी जे काय अचानक नियम या ठिकाणी म्हणजे सांगण्यात आली होती त्याचं निरसन या ठिकाणी झालेलं आहे। दुसऱ्या दिवशी देखील परवानगीला काय हरकत नाही। आपण म्हणजे महागणपतीचं जर वाद्य कुठलंही बघितलं तर ते डॉल्बीची साऊंड किंवा डॉल्बी सारखा प्रकार नसते। पारंपरिक पद्धतीने आम्ही ते दरवर्षी विसर्जन करतोय। कॅमेरामन ओंकार वळवडे, शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।